वनगांच्या अश्रूतून शिंदेचे दुःख ज्यांना दिसले आहे त्यांनाच हे समजू शकेल, नाही का? महाराष्ट्राचा महासंग्राम केंद्रात आणि राज्यातही सत्ताधारी NDA म्हणजेच ट्रिपल इंजिनवाली महायुतीसाठी अस्तित्वाची निवडणूक आहे. त्यामुळेच या निवडणुकीला उशिराने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे काय तर सोपे प्रश्न आपण परीक्षेत आधी सोडवतो आणि कठीण प्रश्नांवर नंतर वेळ देतो. अगदी तसेच महायुतीच्या या ट्रिपल डोस असलेल्या सरकारने निवडणूक आयोगालाही वश केले आहे म्हणे. कारण निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासाठी उशीर झाला. कारण 2 वर्ष निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अगदी राज्यपालांच्या अभिभाषणातही नसलेल्या, काही तर राज्याच्या अर्थसंकल्पातही नसलेल्या योजनांसाठी सरकारकडून सढळपणे 1.25 लाख कोटींच्या थेट लाभाच्या योजना जाहीर केल्या आणि राबवण्यात आल्या देखील. इतक्या ज्या नोव्हेंबर महिन्यात आचारसंहिता लागली आहे त्या महिन्याचे आगाऊ थेट अनुदान या सरकारने अग्रिम म्हणून देऊन टाकले आहे. आता निवडणूक आयोगाने या साऱ्या योजना थांबवल्या आहेत. त्यामुळे सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाडक्या बहिणींना गुलाबी कपडे घालून भेटण्याची 2 उपमुख्यमंत्री आणि एका मुख्यमंत्र्यांमध्ये जी चढाओढ लागली होती ती सध्या थांबली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 2022 राज्यात सुरू असलेल्या महाविकास आघाडीचा यशस्वी प्रयोग भंग करत ज्या एकनाथ शिंदे यांच्या शिडात हवा भरून त्यांना सुरत, गुवाहाटी, गोवा ते मुंबई 50 आमदारांसोबत आणण्यात आले आणि उद्धव ठाकरेंच्या नाकावर टिच्चून मुख्यमंत्री करण्यात आले, त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाचा अधिकृत पक्षाचा दर्जा असूनही ठाकरेंशी युती असताना जी किंमत होती ती मात्र देण्यात येत नाही. 2019 ठाकरेंशी धरून बांधून बंद खोलीत चर्चा करून जी युती केली होती त्यावेळी सुद्धा त्यांना 125 जागा देण्यात आल्या होत्या. मात्र 2024 त्यांच्या त्याच तथाकथित शिवसेनेला आयोगाची अधिकृत मान्यता असताना, चिन्ह आणि नाव असताना देखील केवळ 85 जागांवर बोळवण करण्यात आली आहे. त्यातही 10 जागांवर स्वतःच्या माणसांना तर 10 जागा मनसेसाठी सोडण्याचा आग्रह धरण्यात येत आहे. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात या निवडणुका लढत आहोत असे मात्र वारंवार भाजप आणि राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत असले तरी शिंदे यांना तो मानसन्मान या महायुतीत नाही जो पूर्वीच्या भाजप सेना युतीमध्ये उद्धव ठाकरेंना निदान वर करणे तरी दिला जात होता. आता मनसेच्या चौथ्या इंजनला काही लोकांच्या मतानुसार बंद पडलेल्या देखील सोबत घेत राज्यातील ट्रिपल इंजन महायुतीने निवडणूक जिंकण्यासाठी नव्याने एक ठाकरे ब्रँडला जोडून घेण्याचा प्रयोग करायचे ठरवले आहे. याचे कारण देखील शिवसेना सोबत असली तरी ठाकरे सोबत नसल्याने लोकसभा हरल्याचे वास्तव हेच आहे म्हणे. कसे कसे हुशार लोक यांच्याकडे आहेत आणि ते किती आघात विचार करतात आणि राजकीय संशोधन करतात तेच यावरून लक्षात येते की नाही. तर मग शिवसेना सोबत आहे पण शिंदेंकडे आहे, त्यात ठाकरे नाहीत, म्हणून मनसेच्या पाठिंब्यासाठी देखील आटापिटा करण्यात येत आहे. त्यात या नव्याने सोबत घेतलेल्या ठाकरेंना देखील सध्या पुत्रप्रेमासाठी निवडणूक मैदानातही उतरवण्यात आले आहे. यामध्येही आग्रह असा की गेल्या 2 वर्षात शिवसेना भवन जे कब्जात घेण्याचा धीर एकनाथ शिंदे यांना सारा पक्ष आणि चिन्ह, सत्ता आणि पद दिल्यानंतरही झाला नाही, त्या शिवसेना भवन जेथे आहे अशा माहीम मतदारसंघावरच नव्या ठाकरेंच्या माध्यमातून कब्जा करायचा. मग मनसेच्या मुख्य नेत्याच्या मुलासाठी शिंदेंच्या पक्षाला माघार घेण्यास लावण्याचा दबाव घालण्यात येत आहे. पण तेथे काँग्रेसमध्ये जाऊन आलेल्या आणि मनसेकडून 2009 एकदा पराभूत झालेल्या शिंदेंच्या सदा सरवणकर यांना माघार घ्या असे सांगण्यात आले. तरीही त्यांना माघार घ्यायची नसल्याने मुख्यमंत्री शिंदे देखील त्यांच्यावर फार काही लक्ष न देता त्या जागेवर कार्यकर्त्यांवर निर्णय सोडून मोकळे झाले आहेत. म्हणजेच जुन्या ठाकरेंना त्यांच्या पुत्रप्रेमामुळे सोडून आलेल्या शिंदेंना आता नव्या ठाकरेंच्या पुत्रप्रेमाचे साकडे घालून नव्याने त्याच धर्मसंकटात भाजपने आणून सोडले आहे, नाही का? अशा राजकीय गमतीजमती फक्त येथेच होऊ शकतात बरे. तर एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता महायुतीला विजयी करण्याचे आव्हान आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी असणारे संबंध त्यासाठी त्यांना कामी येणार आहेत का, हा वेगळाच मुद्दा आहे.
पण मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचा अधिकृत नेता असूनही भाजपने त्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून किंवा महायुतीचा चेहरा म्हणून घोषणा केली नाही. ही रुखरुख त्यांना लागून राहिली आहे. त्यात मनसेच्या नव्या ठाकरेंनी एका दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमाचे निमित्त साधून नवे सरकार भाजपच्या नेतृत्वात येणार आहे आणि फडणवीसच मुख्यमंत्री होणार आहेत असे जाहीर करून टाकले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष तर केले आहेच, पण देवाभाऊंच्या मी पुन्हा येईनचा नारा वेगळ्या स्वरूपात नव्या ठाकरेंनी दिला आणि तसे कटआउट नागपुरात लागले आहेत. शिवाय स्वतः फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या या पुन्हा येईनाच्या वस्तुस्थितीला पुन्हा येईनमध्ये स्वारस्य असल्याचे दाखवून दिले आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षाचे अनेक बंडखोर रिंगणात आहेत, तसेच भाजपचे देखील काही बंडखोर आहेतच. राष्ट्रवादीच्या तर मुंबईच्या अध्यक्षांनी पदाचा राजीनामा देऊन नाशिक जिल्ह्यात नांदगावात महायुतीच्या शिंदेंच्या उमेदवारांना नाकाने कांदे सोडत असल्याने कांदे भजी तळ्याची स्थिती आणली आहे म्हणे. एकूणच काय, मुख्यमंत्री शिंदेंसमोर महायुतीच्या दोन्ही सहयोगी पक्षांचे तगडे आव्हानच आहे. परतीचे दोर केव्हाच कापून टाकले आहेत. स्वतःच्या मतदारसंघात ज्या आनंद दिघे यांच्या नावाचे राजकारण केले त्या दिघेंचा पुतण्याच आव्हान देत आहे. अशा तिहेरी पेचात शिंदेंना पकडण्यात आले आहे. या साऱ्या स्थितीत देखील ते 7 तारखेपासून भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. मुख्यमंत्रीपदावर पुन्हा येईन असे जरी ते म्हणत नसले तरी तेथे पुन्हा आलो नाही तर काही खरे नाही हे ओळखूनच त्यांची वाटचाल सुरू आहे. शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलो तरी तिकीट दिले नाही असे म्हणत त्यांच्याच पालघरच्या एका आमदाराने निष्ठेची नवी उद्घोषणा देखील रडत रडत केल्याचे पाहायला मिळाले आहे. अशीच निष्ठा माहीमच्या सरवणकरांनी देखील दाखवली आहे. गुवाहाटीला जाताना दिलेल्या शब्दांची आठवण त्यांनी शिंदेंना करून दिली आहे. त्यामुळे शिंदेंना आपल्या सहकाऱ्यांना नाराजही करता येत नाही. निवडणुकीत लाडक्या बहिणींवर त्यांची भिस्त आहे, पण त्या योजनेसाठी त्यांच्या मित्रपक्षांकडूनही श्रेय घेतले जात आहे. इतके की त्यांच्या योजनेतून मुख्यमंत्री हा शब्दही काही वेळा बाजूला ठेवला जातो. तर काही मित्रपक्षांचे नेते स्वतःलाच देवाभाऊ म्हणून प्रोजेक्ट करताना दिसत आहेत. तर राष्ट्रवादीच्या एका रांगड्या नेत्यासाठी गुलाबी जॅकेट घालून दसरा दिवाळी आली तरी महिलांच्या मेळाव्यात राखी बांधायचा इव्हेंट मॅनेज केला जात आहे. त्यामध्ये एका मित्राने प्रश्न केला की बहिणीला भेटायला कोणी गुलाबी कपडे घालून जातो का? गुलाबी कपड्यांचा काय संबंध? हा काही व्हॅलेंटाईन साजरा केला जात आहे का? पण असे प्रश्न विचारू नका. आले आरोरांच्या मना तेथे कुणाचे चालेना असे दुसऱ्या एका मित्राने सांगितले आहे म्हणे. तर अशा या शिंदे सरकारच्या 2 वर्षानंतरच्या राजकीय कहाणीचा निवडणूक अध्याय रंगात आला आहे. त्यांच्या मुख्य नेते शिंदेंना जेमतेम 60-65 जागांवर समाधान मानावे लागत आहे. त्यातील निम्म्या देखील निवडून आणायचे कसब त्यांनी दाखवले तरी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्याची शाश्वती नाही. कारण त्यांच्यावर कुरघोडी करणाऱ्या भाजपने या ना त्या प्रकारे सुमारे 175 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पुन्हा 20 जागांवर गुपचूप पुरस्कृत बंडखोर उभे करत आपल्याला निवडणूक निकालानंतर 100 आमदारांचा पाठिंबा मिळावा अशी तजवीज देखील केली आहे म्हणे. भाजपच्या या पुन्हा येईनच्या मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षापासून जे काही झाले आहे त्याचाच हा पुढला अध्याय आताही होत आहे. त्यात मुख्यमंत्रीपदावरच्या शिंदे यांची राजकीय स्थिती मात्र पठ्ठे बापूराव सांगून गेले तशीच बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, अरे कष्टाची खा भाजी भाकरी, तूप साखरेची चोरी नको अशीच झाली आहे. त्यांना हे आता उमगले आहे. सध्या मात्र वनगांच्या अश्रूतून शिंदेंचे दुःख ज्यांना दिसले आहे त्यांनाच हे समजू शकेल, नाही का?